पेडबुद्रुक जिल्हा संघाच्या वतीनं गटातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा हा स्नेह मेळावा या ठिकाणी आपल्या विराजमध्ये संपन्न होतो। या मेळाव्यासाठी आलेल्या सर्वच पेडबुद्रुक गटातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेले सर्व मान्यवर मंडळी सर्वांचा गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी बहुसंख्येने आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत, आपलं देखील या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य सर्वांचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो आणि ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला या मेळाव्याच्या निमित्तानं लाभणार आहे ते आपल्या सर्वांचे नेते जननायक अण्णा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतं। हे आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील आम्हाला विनंती करतो की आपण जननायक अण्णा पाटील यांचा बुके देऊन सन्मान करावा। धन्यवाद। त्याचबरोबर मंचकावरील सर्वांचाच मेळावा मी आमोदित न करता सर्वांचं मी शब्दसन्माने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या पेडबुद्रुक जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने या मेळाव्याचं प्रास्ताविक करण्यासाठी पेडबुद्रुक जिल्हा परिषद कार्यालयाचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सन्माननीय मनोजभाऊ पवार भावना विनंती करतो की आपण या स्नेहमेळाव्याचं प्रास्ताविक करावं। पेडबुद्रुक जिल्हा परिषद गट खेडगण आणि मावळागण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या खेड जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांना आपले नेते राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आदरणीय आमदार बकाजीराव पाटील, खंडाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बकाजीराव बाबा, खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अपना नितीन भावना यांचे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत। खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बापू, समन्वय समितीचे माजी सदस्य आणि खंडाळा तालुक्यातले ज्येष्ठ नेते श्यामराव नाथ, माजी पंचायत समिती सदस्य आणि कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामग्यांना, मार्केट कमिटीचे चेअरमन सुनील शेट्टी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्केट कमिटीचे माजी चेअरमन आणि
विद्यमान नोंदणी समितीचे सदस्य बाबासाहेब दादा, मार्केट कमिटीचे संचालक शिवाजीराव मुंबई, कारखान्याचे संचालक बाळूअप्पा, दुसरे मार्केट कमिटीचे संचालक दायगुडी गुरुजी, मार्केट कमिटीचे संचालक नारायण पाटील, कारखान्याचे संचालक राजकर, कारखान्याचे दुसरे संचालक आमचे भीमप्पा, त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे संचालक यादव साहेब, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले किशोरी गावचे माजी सरपंच झालेले, समोर उपस्थित असलेले सर्व संस्थांचे आजी माजी सर्व पदाधिकारी, खेड जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, आजी माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर सदस्य आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणाऱ्यांचे सर्व तरुण आणि महिला भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनी, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या या गटाचा मेळावा घेण्याचा निर्णय 2 दिवसापूर्वी झाला आणि त्याप्रमाणे आपण नियोजन केलं आणि आपल्याला आजची तारीख मिळाली. आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल खेड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या 3-4 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होत्या, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या निवडणुका पुढे गेल्या आणि 2 दिवसावरती आता या निवडणुकी लागू झाल्या पद्धतीचं चित्र आपल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये निर्माण झालं आणि त्याच्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी घरामध्ये हा मेळावा बोलवला. या मेळाव्याला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला उपस्थित आहे. आज जर बघितलं तर गेल्या 5 वर्षाचा काळ जिल्हा परिषदेचा आणि 3 वर्षाचा काळ, एकूण 8 वर्षाचा काळ हा मोडलेला आहे. मागच्या निवडणुकीच्या टाइमला आपण सर्वांनी या खेड जिल्हा परिषद गटामध्ये किंवा या तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद सदस्य निवडून देण्याचं काम आपण सर्वांनी केलं होतं. त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये आपल्या तालुक्याला बहुमान मिळाला म्हणून आम्हाला पहिल्यांदा मला त्या ठिकाणी कृषी सभापती पदाची संधी दिली. माझ्या 2.5 वर्षाच्या काळानंतर आपल्या तालुक्यातील शिरवळ गावचे सुपुत्र आणि शिरवळचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय उदयदादा कुटुंबे यांना अध्यक्ष म्हणून सातारा जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष पदावर दिलं. आपल्या तालुक्याच्या दृष्टीने हा सर्वात मोठा त्या ठिकाणी योग होता. आपण सर्वांनी त्या ठिकाणी आम्हाला त्यावेळेस अभिनंदन केलं आणि आता 8 वर्षाचा काळ उरलेला आहे. या 8 वर्षाच्या काळामध्ये आपण पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरं जातोय आणि निवडणुकीला सामोरं जात असताना आज जर बघितलं तर आपल्या समोर आपण युती सरकारमध्ये काम करतोय आणि युती सरकारमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी आपण आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अशा पद्धतीने आपण काम करतो.
वाटते आणि त्याच्या तयारी करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी देवाचा मेळावा या ठिकाणी आपण जर बघितलं मकरंद गावाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या विकास कामात व पाण्याचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नावरती आदरणीय आबांनी अतिशय प्रामाणिकपणे जागरूकतेने काम केले आहे. यावर 2003 चा काळ जर आठवला 2-3 ला प्रचंड मोठा दुष्काळ होता आणि त्या काळामध्ये 100 रुपयाने 200 रुपयाने 300 रुपयापर्यंत व्याजाने पाणी या तालुक्याला घ्यावं लागलं. 2007 साली गौमंडळीचे पाणी आपल्या खंडाळा तालुक्याला मिळाले आणि 7 पासून आज त्यावर सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने सर्व घटकांमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्याचबरोबर आपली गावडेवाडी असेल शिंपीवाडी असेल त्याचबरोबर बाबूची असेल या तिन्ही जिथं केलं त्या ठिकाणी आता नव्याने काढलेले आहे. शेती पाण्याचा प्रश्न असेल लोकांच्या अडचणी असेल त्यामुळे रात्रीचा दिवस जाणून घेणारा नेता म्हणजे मकरंद गाव. आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं येणारी निवडणूक
आम्ही नारळ फोडणार आमचा कामामध्ये. अरे बाबा तुम्ही त्यांच्याकडे गेला का, तिथे गेला का, त्या ऑफिसात गेला का, बाई कुठं गेली का, बघितली का, आपण वर काढून सुद्धा नाही, वर काढून नाही, केलं नाही, तरी सुद्धा नाही बोलायची काय आज सगळ्यांना झालेली आहे. आणि खोट्या कामाचे नारळ फोडण्याला आपल्या नेत्याने मंजूर केलेलं आहे. कामाला नारळ फोडण्याचं काम समोरच्या पार्टीने सुरू केलेलं आहे. आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे. या पद्धतीने या खोट्या अशा ज्या कामाचे नारळ फोडले जातात त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. आणि छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे जवळपास प्रत्येक गावामध्ये जागरूकतेची कामं केली प्रत्येक गावामध्ये. आणि कोण कुठेतरी 5 लाख 10 लाख रुपये घेऊन येते आणि त्याला नारळ फुटतोय म्हणजे छोटंसं काम म्हणजे 4 कोटीच्या कामाची चर्चा करी पण त्या 10 लाखाच्या कामाची चर्चा नुसतीच द्यायला लागते. याच्यावरती सुद्धा आपल्या सरकारला लक्ष ठेवलं पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण म्हणजे कन्हेरीपासून ते कोपरड्यापर्यंत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माझे आत्मविश्वास. उमेदवार कुठेही असो आपण सर्वांनी गाठी न जाता आपल्या जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून आणला पाहिजे. आणि तो आणला अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी सांगतो. धन्यवाद दादा भाऊ. खरं तर आपल्या वक्तव्याला पुढे नेत असताना मी एकच म्हणेल की सुरीतनं निघालेल्या धुराला आभार मानण्याची ताकद त्यामध्ये नसते. त्यामुळे आपण आभार या ठिकाणी नसते. आपले नेते ज्यांना आम्हाला वक्रताला या ठिकाणी बसतात त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठेही गाफील न राहता आपलं पुढचं इलेक्शन आपलं पुढची निवडणूक त्या ठिकाणी आपल्याला सामोरे जायचे. यानंतर मी विनंती करेन पुढच्या प्रमुखाला खेडबुद्रुकचे माजी सरपंच आदर्श सरपंच गणेश ठाकरे पाटील. आज या ठिकाणी खेडबुद्रुक जिल्हा परिषद गटाची कार्यकर्ता संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांचे नेते या महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री जननायक नामदार मंगलदादा पाटील, वेळाभावी उपस्थित सर्व पेशवारांमध्ये तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक नेते व पदाधिकारी, विविध गावचे सरपंच उपसरपंच आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे आपण स्वतंत्रता या ठिकाणी स्वागत करतो. या 8 ते 9 वर्षाच्या काळामध्ये आपण तुमच्या माध्यमातून अनेक प्रकारचे या ठिकाणी विकास करण्यात झाले. मध्ये कोरोनाचा काळ आला. त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माझा आभार घरात बसला नाही तो लोकांच्या दारात लोकांच्या प्रत्येकाच्या असणाऱ्या अडचणीला उत्तर देताना किंवा त्याला मदत करताना तुम्ही सर्वांनी पाहिलं. त्याच्यानंतर कारखान्याचे इलेक्शन झालं. त्या कारखान्याच्या इलेक्शन मध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आम्हाला ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं. कुटुंबाची चर्चा झाली. जळलेल्या घरात उडी मारायचं एवढं सोपं नसतं. कारण की एखादं चांगल्या घरात आपण राहायचं जायला नसतं
पण म्हणजे काळजी करू नको की ज्या लोकांनी ऊस घातलाय आणि ज्या लोकांनी आपल्याला कारखान्याला विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा देण्याचं काम करणार नाही. आणि आज एवढं मोठं संकट असताना 3350 दर देण्याचं धाडस आम्हाला तुम्ही करून दाखवलं. आज मगाशी भाऊनी सांगितलं या तालुक्यामध्ये काही लोक स्वतःला विकासाचं एखादं म्हणजे मोठा टँकर किंवा डंपर बोलतात आणि मी ज्या माझ्या देशाचा कार्यकर्ता आहे की आमदारकीच्या आधी तुम्ही पाणी 4 कोटीचा रस्ता मंजुरी केला होता आणि दुसरा 2 कोटीचा होता असं 7.5 कोटीचं रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आम्ही तुम्हाला फोन केला होता. तुम्ही म्हणा की मी काय येणार नाही मिलिंद दादांचं उद्घाटन करून घ्या. आम्ही दादांना फोन केला. दादा सुद्धा बोलले की मला टाइमिंग नाही. तर मी म्हटलं उद्घाटन करायचं कुणाचं असेल. त्या दिवशी मला साधारण ह्या गोष्टीला 2 वर्ष होऊन गेली. त्यावेळेस मिलिंद दादा म्हटले गावातील आमच्या प्रमुख कार्यकर्ते गोळा करा आणि तुम्ही नारळ फोडून टाका. आवाज त्या दिवशी आम्ही नारळ फोडायचं ठरवलं. परत आल्यानंतर दुपारी 12 वाजता फोन आला की तालुक्यातले जवळपास 10 ते 12 किलोमीटर लागलं होतं. 10 ते 12 गावाच्या कार्यक्रमात तुम्हीच फोडून टाका. आम्हाला मनाला एक समाधान भेटलं की आपण ज्या हातात नेत्याचं कार्य करताय की त्या दिवशी तुम्ही आमदार असं तरी आम्हाला झाल्यासारखं वाटलं होतं. कारण की एखाद्या मी गावच्या सरपंचाला किंवा आमचे सगळे गावचे सरपंच होते त्यांच्या हस्ते आम्ही जवळपास 9 ते 10 कोटी कामांची नारळ फोडली आणि त्या ठिकाणी आम्ही कामाचा शुभारंभ केला. आणि आज काही 10 लाख रुपयाचं काम आणलं आणि गावाला कोण रुपयाचं हे करतात. अरे प्रत्येक गावामध्ये विकासाची वीट तर वीट ची कुठल्याही गावात व्हावं. म्हणजे खेड जिल्हा परिषद असं कुठलं गाव नाही की त्या गावाच्या वीटवर नंबर पाटलाचा स्पर्श झाल्याची माझी आली नाही. एवढंच नाही आमचा नेता एक वेगळ्या पद्धतीचं कार्य करणार आहे. आम्हा मी तुम्हाला प्रत्येक अँगलने बघितलेलं आहे. कारण की एखादं वाईट काम घेऊन गेलो किंवा एखाद्या 2 नंबरचं काम असू दे किंवा एखाद्याचं कुठलं काम असू दे आयुष्यात त्यांनी तुम्ही मदत केली नाही. म्हणजे एवढा स्वच्छ मनाचा आहे. त्यांनी कारण येऊन सांगितलं की आपल्या भांडणी करायचं आपल्याला मदत कधी करायची नाही. ते एवढा स्वच्छ मनाचा असणारा नेता आपल्याला मिळाला आणि आज आपल्या राज्याचा नामा म्हणून आपण अभिमानाने सांगतो. प्रत्येक काही गोष्टीवर आमचं लक्ष असतं. मला तर चांगल्यामुळे कधी कधी असं वाटतं की हा माणूस 100% यांना ज्योतिषामध्ये किंवा भविष्यामध्ये काहीतरी आम्हाला कळतो. इतकं बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक गोष्टीचं कार्य झालेल्या विधानसभेला सांगतो. रात्री आजच्या दिवशी मला 2 वाजता या ठिकाणी गजेंद्र दुसरे सुद्धा उपस्थित आहे. ते माझ्याकडे मला आमचा फोन आला. मला पुण्याच्या गावात गडबड. तर मी म्हटलं आता तुमच्या माध्यमातून मी माझ्या गावात 4.5 वर्षात 65 कामं केली. 65 कामाच्या जवळपास 24 कोटीची कामं आहेत. आम्हाला मागं रस्ता दिला, मागं समुद्र दिला. प्रत्येक घरोघरी पाण्याच्या नळ बसवण्याचं काम केलं तुमच्या माध्यमातून. त्याच्या काळात काय करायचं काय खांब टाकले
म्हणजे एवढं जबाबदारीचं आणि मार्गाचं काम या आवाजाच्या माध्यमातून होतं. आणि विशेष म्हणजे खरं तर आता तुमच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येकाला या ठिकाणी असा या प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा तालुक्यातील असेल किंवा तालुक्याच्या बाहेरचा असेल असा एक घरी म्हणून काही गावापर्यंत काम घेऊन गेलं आहे आणि कधी त्याचं काम झालं नाही. एवढंच या ठिकाणी आपलं चांगल्या पद्धतीचं काम आहे की सर्व कार्यकर्त्यांचा एकच विनंती करत की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आज जरी आपल्या गटाचा मेळावा असला तरी पुढील गटाचा सुद्धा 2 दिवसात मेळावा आहे. पण आपण आपल्या गटाचा जिल्हा परिषद सदस्य असेल आणि घरच्या गावाच्या पंचायत समिती सदस्य असेल, खेड बुद्रुक गावचा पंचायत समिती सदस्य असेल, या तिन्ही स्टाफ या तालुक्याच्या तिन्ही गणातलं सर्वात उच्च मंडळ या खेड जिल्हा परिषदमध्ये असेल एवढंच मी आज तुम्हाला या कार्यक्रमाचा पूर्ण शब्द देतो. आणि तुम्ही सांगाल ते धोरण तुम्ही मागाल ते धोरण हे आम्ही मनाशी बाळगून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागू एवढं या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण पुढील मनोगताकडे जात असताना तत्पूर्वी नामदार डॉक्टर बाबा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात येतं. आबांच्या परवानगीनं 1-2 मिनिटं त्यांना आपण विनंती करतो. ॲडव्होकेट वैभव धारगुडे यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना सायकली वाटप करणार आहेत त्यांची यादी थोडक्यात ते वाचून दाखवतात. त्याला माहिती परंतु आवाज आला पाहिजे. मेळावा कुणाचा आहे हे आजच्या तालुक्याला वाटलं पाहिजे. बोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाही आवाज झाला पाहिजे. जोरात आवाज झाला पाहिजे. घुमघुमला पाहिजे. बोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाही लोकांनी चालू कारखाने विकून खाल्ले. माझ्या नेत्यांनी बंद पडलेले 2 कारखाने चालवले. त्याचा आवाज झाला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सह्याद्रीचा सिंह जन्माला आई जिजाऊ होती. सह्याद्रीचा सिंह जन्माला आई जिजाऊ होती. हर हर राजा भूमिकेचे नागरिक जिल्ह्यांच्या होती. राजा छत्रपती शिवाजी महाराज याला नमन करून मी तुमचा जास्तीचा वेळ या ठिकाणी घेणार आहे. आजच्या भाषणामध्ये मनोभावाचे किंवा देशवासी आमचे बंधू यांनी आपण कार्यकर्तृत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी एकाच भाषेत सांगितलं बघायची की लोकांनी या महाराष्ट्रामध्ये आपण पेपरवर बातमी येत असते की अमुक अमुक कारखाने लावून निघला, अमुक अमुक कारखान्याकडे वाटणी झाला. आणि माझ्या नेत्यांनी बंद पडलेले कारखान्याकडे वाटणी झालेले कारखाने सगळ्या घरीच का गेल्याची. परंतु त्याच्या पाठीमागे एकच चळवळ होती
हरीश जोगळे आपण त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा विचार केला होता. 1 लाख रुपये किती दिले होता? 1 लाख रुपये आपण कुठले होते काही हरकत नाही. परंतु आपण 12 तारखेला मी परवा दिवशी 11 तारखेला रविवारी रक्कम रुपये 11 लाख रुपये शालेय साहित्याचं वाटप खेळून या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी 11 तारखेला सायंकाळी 7 वाजता खेळ गुंतवलेले जे शालेय विद्यार्थी गरीब आहेत त्यांच्या संदर्भात साहित्याचं वाटप आहे. त्यानिमित्त आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. जाता जाता एकच सांगतो, टकरून कुठल्या इथे हजारो शिळा, टकरून कुठल्या इथे हजारो शिळा मस्तकी लावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा टिळा, मस्तकी लावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा टिळा भरला एवढ्या रक्ताचा हा सगळा मळा. म्हणून तर म्हणतो मी पकडला बा तुमचा नाक पुळा, नाक पुळा आणि नाक पुळा. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट शामराव गाडगे, संचालक तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना, आपण पुढील मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. खेळ बुद्रुक गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज मेळावा या ठिकाणी संपन्न होतो. त्या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुरवठा मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मकरंदराव पाटील, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाकाजीराव पाटील उर्फ आबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सन्माननीय माजी अध्यक्ष उदयदादा कबुले, सन्माननीय नेतेगण आणि माझ्यासमोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधूंनो, मित्रांनो आणि जमलेल्या माझ्या भगिनी, गेले 35 वर्ष आम्ही समाजसेवेत आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 25 वर्ष आव्हानच्या बरोबर मी आणि गटनाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर. बंधूंनो, अनेक मंत्र्यांची भाषणं ऐकली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला, पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म. आज आपण सर्वजण अजित पवार साहेबांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो. आज त्या खंडाळा तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायती आपल्याकडे, सर्व सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याकडे, खरेदी विक्री संघ आपल्याकडे, मध्यवर्ती बँक आपल्याकडे आणि दोन्ही सहकारी साखर कारखाने आपल्याकडे. आज या तालुक्यातल्या सर्व समस्या आपल्या ताब्यात आहे आणि या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. परंतु आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्ठा ठेवली पाहिजे आणि निष्ठेचं राजकारण केलं पाहिजे. या ठिकाणी गणेश जायवडेंनी भाषण केलं, अतिशय चांगलं भाषण केलं. मनोहररावनी सुद्धा चांगलं. त्यांनी सांगितलं ते खरे की हा आपला नेता 23, 22 आणि 23 सालामध्ये आपल्याला करोनामध्ये अतिशय आपले घरातले वडील आणि बंधू, माझ्या बहिणी, त्यामुळे सर्वजण आपल्याला सोडून गेले. त्या काळामध्ये आदरणीय आपल्या सर्वांचे नेते मकरंदराव पाटील यांनी कुठल्या
त्यांना स्वतःला कोरोना झाला आणि पुण्याला त्यांना ऍडमिट केला. या तालुक्यामधल्या कोट्यवधी रुपयाच्या योजना त्यांनी आणल्या. या ठिकाणी मला सांगितले घरे की धोमकोटीचं पाणी आपल्याकडे आलं, गेल्या देवगडचं पाणी आले आणि आपल्या तिन्ही योजना आज झाले. म्हणजे सर्व विकासाच्या प्रवाह आपल्याला कन्या तालुक्यामध्ये निर्माण झाले. सर्व आज कोट्यवधी रुपयाची गावामध्ये कामं झालेली आहेत. आणि अशा असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे जे मतभेद होत आहेत ते मतभेद तुम्हा आम्हाला मिटवायला आपण बघतोय की गावागावातले गट हे या निवडणुकीमध्ये तुम्ही बाजूला ठेवा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमच्या नेते आम्हाला यांच्या नेतृत्वावर त्यांच्या त्यांनी दिलेला शब्द जो काही शब्द असेल तो शब्द पूर्ण करण्यासाठी तुम्हा आम्हाला जमलं पाहिजे. अतिशय या तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयाचे काम करून भरीव विकास जर तुम्ही केला असेल तर आदरणीय बजरंग बाबा पक्षाने केलेला आहे. मग इतका चांगला नेता तुम्हाला मिळावा असताना सुद्धा सत्तेसाठी आणि वेगवेगळ्या कार्यासाठी तुम्हाला आम्हाला मान्य करणं हे तुमच्या हिताचं होणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर एकी ठेवली आणि कुठलाही दुजाभाव केला नाही तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या तालुक्यामध्ये कोणती शक्ती आणू शकत नाही हे माझं या ठिकाणचं आव्हान आहे. भाजप आपल्याला काही करू शकत नाही, कारण आपण सर्व धर्मसमभाव मानणारे माणसं आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या नागरिकांनी मानते. आपण जातीभेद मानत नाही, आमचा नेता जातीभेद मानत नाही. आमच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला एक वाटतात. मग कोणत्या जातीचा असू द्या, तो आमचा भाऊ आहे, ते आमची बहीण आहे. आणि या सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची ताकद या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि हे असताना आपण सर्वांनी एकी दाखवली पाहिजे. त्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण एक होऊया आणि आम्हाला निवडून उमेदवार दिले तर निवडून आपल्याला एवढी इच्छा या ठिकाणी ठेवतो आम्ही थांबतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय दत्तामाना कुमार आपण यापुढे मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी तालुका खेड धुसुरगड आणि पंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय गोपीनाथ पाटील तसेच तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बँकेचे माजी अध्यक्ष गोपीनाथ पाटील आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित असलेले नेते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळं खंडाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, मार्केट कमिटीचे सदस्य, संस्थाचे सर्व संस्थांचे, सोसायटीचे चेअरमन, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सर्व पदाधिकारी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी बऱ्याच लोकांची भाषणं झाली. खरोखर आदरणीय कैलास तात्यांनी आयोजन करतो की या तात्यांनी मला हे जिल्ह्याचे राजकारण शिकवलं आणि म्हणून मी तात्यांना पहिलं प्रथमतः त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आज या ठिकाणी बऱ्याच लोकांची भाषणं झाली.
आज गेले आबा ग्रामपंचायतीचे सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य होते, आमदार झाले, मंत्री झाले आणि हे सर्व करत असताना त्या सर्व गोष्टीचा त्याग करत असताना आज या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी कितीतरी त्यांना अडचणी आहे, पण त्या अडचणीला सामोरे जाऊन आबांनी सर्वांची कामं करण्याचा प्रयत्न केला. कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आबांना स्वतः कोरोना असताना ज्या ज्या लोकांचे फोन जात होते त्या त्या लोकांना ऍडमिट करण्याचं काम आबांनी त्याच्या डॉक्टरांना त्याच्या हॉस्पिटलला सांगितलं केलं. आणि म्हणून हा रात्रदिवस आपल्याला भेटला. आज तुम्हाला वाटत असेल की आबा भेटत नाही, आबांना मंत्री अजित दादा नाही, अजित दादा आपल्या महाराष्ट्राचे नेते आणि म्हणून आबांना आपल्या या तालुक्याला मतदारसंघाला एक चांगल्या प्रकारची संधी मिळाली. आबांनी आतापर्यंत आमदार असताना सुद्धा तालुक्याचं मतदारसंघाचं सोनं केलं, परंतु विधानसभेची निवडणूक झाली. मला जे गणित सांगितलं की 25 कोटी मिळाले, 30 कोटी मिळाले, गावची एवढी लोकसंख्या मतदान किती झालं या सुद्धा गोष्टीचा विचार करण्याची आज गरज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आबा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काम करत असतात. दुसरी गोष्ट मला सांगायचं म्हटलं तर मार्केट कमिटीची निवडणूक 3 वर्षापूर्वी झाली. 80-85% ग्रामपंचायती आपल्या, सोसायटी 80% आपल्या आणि उमेदवार ते काटावर निवडून आले, मग ते गेली कुठं. आणि म्हणून सर्वांना एक विनंती करतो, आपली ताकद मोठी आहे, पक्ष मोठा आहे, तालुक्यामध्ये इतर कार्यकर्त्यांची ताकद किती आहे, परंतु आपल्यामध्ये जे चाललेले घोषण हे घोषणमध्ये थांबलं पाहिजे. या आपल्या एकमेकाच्या जिरवाजिरवीमध्ये ते आपणच आपली जिरवून घेणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण एक केल्याने एका ताकदीने जर सगळे लढलो तरी 3 जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गट हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सर्वांना विनंती करतो की गेले 40-45 वर्षांनी राजकारणामध्ये हे राजकारण करीत असताना कुठंतरी तत्वाचं विचाराचं राजकारण राहिलं पाहिजे. नुसत्या शोभे करता आणि वेळे बोलता राजकारण हे चालत नाही. आबांनी प्रत्येक समाजाचं असू द्या, कुठल्या समाजाचं असू द्या, सर्व समाजाचं काम या ठिकाणी केलेले आणि सर्वांना कामाची दाद केलेली. आणि म्हणून अशी कुठली वाडी असो, कुठलं गाव असो, खेड असो, सर्वांना काम देण्याच्या पद्धतीने त्यांनी केलेले. त्यांच्याकडे कुणी गेला कधी मोकळे हाताने परत आलेले नाही. आणि म्हणून आबांच्या वरती विश्वास ठेवून आपण सर्वांना एक केलं. उद्या कुणाला उमेदवारी किंवा कुणाला सर्वांनी प्रामाणिकपणे काम करण्याचं म्हणून जरी हे गेलं तर ह्या जिल्हा परिषद परीक्षेचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या ठिकाणी आमची शक्ती वाट पाहत आहे. या तालुक्याला एक वेगळं वळण लावायचं काम झालं. आणि म्हणून आपल्या नेत्याची मान उंचावायची असेल, आपल्या नेत्याचा मान ठेवायचा असेल तर आपण जागरूकतेने चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या नेत्याची मान उंचावली तर अधिक जोमाने ते काम करू शकतील. आणि म्हणून सर्वांना मी विनंती करतो, निवडणुका येतात, निवडणुका जातात, निवडणुकीमध्ये कुठेही ताम्रपट घेऊन येत नाही, परंतु आपण आपल्या नेत्यासाठी ताकदपणाला लावून सर्व उमेदवार आपले तालुक्यातले निवडून आले पाहिजे एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेन सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सन्माननीय बाबू ज्यांच्या नेतृत्वाखाली खेडी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या
केले ते तुम्हाला सर्वांचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, आपले आदरणीय मकरंद पाटील साहेब, तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बकाईराव हवा, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दत्ताअण्णा, शामराव अण्णा, उदयराव, कांबे अण्णा, सुनीलराव शेळके, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, नाव घेण्यासाठी आपण सर्वजण प्रमुख आहात. माझ्या समोर बसलेले सर्व खेड जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रमुख कार्यकर्ते, तरुण मित्र, माता भगिनी, पत्रकारांसह खरं तर माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांची भाषणं आपण सर्वांनी बारकाईने ऐकली. सगळ्यांच्या भाषणाचा कल जर बघितला तर मकरंदरावांनी या तालुक्यासाठी काय केलं, मकरंदरावांनी आमच्या मतदारसंघासाठी काय केलं, या पद्धतीचा भाषणाचा ओघ होता. माझी तुम्हाला विनंती आहे, जर मकरंद पाटलांनी आपल्यासाठी एवढं केले तर आपण मकरंद पाटलांसाठी काय केले हे विचार करायची वेळ आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्थांना जन्म दिला. यदा कदाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत नसत्या तर आपला कार्यकर्ता वरपर्यंत गेला नसता. हे करण्यामागचं कारण कसं होतं, मकरंदराव बोपेगावचे सरपंच होते, मकरंदराव जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि मी एक सामान्य कार्यकर्ता. ज्यावेळेला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, ते मंत्री होऊ शकतो, याला जेवढी ग्रामीण भागाची नाळ माहिती असते तेवढी नाळ कुणाला माहिती नसते. त्याची जाणीव मला निश्चितपणाने असली पाहिजे. एक लक्षात घ्या, या निवडणुकीला वेगवेगळा थांब झाला. या राज्याची, या देशाच्या परिस्थितीचा विचार करा की या राज्यामध्ये, या देशामध्ये आणि जो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा, ज्या चव्हाण साहेबांनी या संस्थांना जन्म दिला, किंवा माझ्या समोर काही जुन्या व्यक्ती म्हणली आहे, कधीतरी आठवा, तरुण मुलांनी या वाक्याचा बोध घ्या. कसं त्याची जमीन हा कायदा भारत देशामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी केला म्हणून सातबारा आपल्या नावाला. हे तुम्हाला मला विसरून चाललं नाही. त्याचा उल्लेख करण्याकरता करतोय. समोर आलेल्या पार्ट्या, समोर आलेले पक्ष यांची राजकीय पद्धत वेगळी आहे. तुम्ही जर बघितलं तर या तालुक्यामध्ये मकरंद पाटलांच्या सर्व संस्था आहेत. नारायणने उल्लेख केला, कारखान्याचा उल्लेख झाला, बंद पडलेला कारखाना, ज्या कारखान्याचा उल्लेख आता मगाशी झाला गेला, 3350 रुपये दिलं. नवे या कारखान्याचं आज 2 लाख मेट्रिक टनाचं गळत कारखाना झालं. पहिल्यांदा पूर्ण झालं, ते तुला यांच्यामुळे झालं, हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही. पण एवढं जर मकरंद पाटील करत असतील तर नानांनी त्याचा उल्लेख केला. आपल्या गावामध्ये काल झालेल्या विधानसभेला आम्हाला किती मतदान झालं आणि आम्हाला किती मदत केली, कार्यकर्त्यांच्या पद्धती बदला. आम्हाला किती पुढं आम्हाला राज्य ठीक आहे, आम्हाला राज्यामध्ये काही अडचण नाही. आणि तू कधी गावात गेलाय, तू कधी लोकांना भेटलाय, तू जाणार गावात. मकरंद पाटलांनी जर सगळंच करायचं म्हणलं तर ते राज्य होणार नाही. आपल्या समोर आपली निवडणुकीची लढाई भारतीय जनता पार्टी विरोधात आपण आहे, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. तुम्ही मगाशी सांगितलं, मनोज भाऊंनी अनेक कामं आम्हाला मंजूर केली, अनेक नारायणचे होते. माझं तर भाऊ त्याच्या पुढचं म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनीच जा, जेवढे कामं मंजूर आम्हाला केले ती सगळी नावं आपणच फोडली पाहिजे. त्याला आम्हाला काय विषयाची गरज आहे. आम्ही उद्या सकाळी उद्या काढले, आम्ही मिरजेला जाणार आहे, आम्ही मिरजेचं दर्शन नाव फोडायचं. आपण कशाला दुसऱ्या संधी देतोय, आपणच संधी देतोय आणि मग आपल्या कामाचा गैरवापर होतोय. एक लक्षात घ्या,
निवडणुकीच्या पद्धती बदलले. निवडणुकीला बघताना माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, तरुण पोरांकडे लक्ष दिलं पाहिजे, तरुण पोरांना प्रवास आला पाहिजे, युवकांची फळी आली पाहिजे. 18 वर्षापासूनचा पुढचा आपला मतदार आहे, या सभेला सुद्धा नवे प्रत्येक सभेला त्या तरुणांना आपण पुढे घेतलं पाहिजे. आपण असं म्हणतो त्या पोरांना काय करते, त्या पोरांना काय करते, त्या पोरांना कळतं, त्यांना आपण पुढे घेण्याची गरज आहे. तरच उद्याचा टप्पा आपल्या हातात. मकरांकडे तुम्हाला काही मदत करतात, कुठलेही काम सांगा. मगाशी म्हणून भाऊनी सांगितलं, गणेशजी सांगितलं, गणेशराव माझा तुम्हाला तुमच्या एवढा विकास या मतदारसंघामध्ये, या तालुक्यामध्ये मी एका पंचायत समितीच्या मीटिंगला होतो. तुम्हाला घरकुले विचारले, 310 घरकुलं एका खेळमध्ये आली. मला वाटते सातारा जिल्ह्याचं एकमेव खेळगाव असेल तिच्या गावात तुमची जागा आहे. तिथं तर मदत नव्हती झालं, काय झाल्याचं कारण आहे. आम्ही आमचा परिश्रम केले पाहिजे. मला एका गोष्टीचा आनंद वाटला, हवा तुमचं टेन्शन कमी झालं. या मतदारसंघात इच्छुकच कोण सगळ्यांनी सांगून टाकलं, बाबा मी निर्णय करायचा, आम्ही त्याचं काम करणार. आणि वस्तू आहे, आम्ही काही मोठे घेतो, आमची 30% आम्ही राजकारणच करतो. मला एकच सांगायचंय, थोडंस माझं कटू वाटेल पण खरं असेल, या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नितीन गोरगुडे पाटलांना कुठलंही तिकीट नको देऊले, त्याच्या घरात नको देऊले, जीव गेला तरी घ्यायचं, मकरंद पाटलांचंच काम करत. अशी जर कार्यकर्त्यांनी म्हणजे ठरवली 9-0 होईल. आपण ठरवलं पाहिजे, आपलं कसे माझं होते का, माझं होईल का. 2017ला निवडणुका झाल्या, 2022ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. मध्ये वेळ झाली की सोडून पुढं करत आहे. त्यांनी वाटते मला आम्हाला वाटते आम्हाला सांगायला नको, ज्याचं सरपंच होतंय ते म्हणते माझं होते. मला एक सांगा, जर तुम्हाला मकरंद पाटील एवढं सगळं देत आहे, एक लक्षात घ्या, ही निवडणूक आत्ताच्या का पूर्णाला होता मुंबईमध्ये काय समजल्या. आणि आपली मागणी काय, आमच्या गावाच्या दोघांनी समजून ती दोघं आहे. आता मकरंद पाटलांनी त्या दोघांनी आखाड्याने समजून काढायचे, बुलढाणा, सांगली, सातारा कधी केलाय. अरे आम्ही काय ठरवलं पाहिजे का, आम्ही काय ठरवलं पाहिजे, आमच्यामध्ये ती जमाबाची आहे आणि ते केलं तर आपण खऱ्या अर्थानं पुढे जाणार. प्रत्येक कार्यालयामध्ये एक पूर्ण जागा आज बघितलं जिल्ह्यामध्ये कालच्या नगरपालिकेच्या कोट्यावधी रुपये बदल करण्याचे विकास होते. जर तिथं लोकांना त्याची जाणीव नसेल तर तुम्हाला हे आवडून सांगतोय, सभा झाली, आपण जेवढं केली, काय भाषण झालं, भरपूर वापरून चांगला होता, सभा हे म्हणजे मला एकच ठरवा, आपला पक्ष मंत्र म्हणेल, आपला पक्ष अजित पवार, घड्याळाचं चिन्ह. उद्या मकरंद पाटलांना वाटलं सातारा जिल्ह्यामध्ये त्यामुळं ते माझं चित्र सांगलं. तुम्हाला सांगतो, जुन्या पिढीकडे प्रसंग सांगतो. आवाज आहे, माझ्या वडिलांचा अपघात झाला 1982 ला. 20 एप्रिल 1982 ला त्यांनी आमच्या विजयवाडच्या गावाला भाषण केलं. भाषण काय केलं, त्यांच्या नावावर डोंगर आहे, डोंगर, आणि वडिलांच्या नावावर असणारा डोंगर 20 एप्रिलला तो त्या गावाला दान दिला आणि सांगितलं, या डोंगरात माझ्या घराचा आतून कोणी येणार.
होणारे आम्ही परत तुम्हाला गेलो नाही तसंच आपण काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुशीमध्ये कार्यकर्ता या काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारापासून बाजूला साधाप्रमाणे आजची राजकीय पद्धत बदललेली आहे. माणसं पैशाला बोलायला किती दिवस पैसे आपण प्रत्येकानं आपल्या गावामध्ये कमीत कमी आपल्या घरामध्ये आजपासून सुरुवात करा. आपण आपल्या पोराला सांगत नाही, आपण आपल्या बायकोला सांगत नाही. काल तिकडे गेलो होतो, आज चांगली सभा झाली, म्हणजे काय होतंय पोरग दुसऱ्या सुट्टीला बाप वेगळ्या सुट्टीला. आणि आपण प्रचार केला पाहिजे, आपण लोकांना सांगितलं पाहिजे, आपण लोकांच्या मनामध्ये मिळवलं पाहिजे. तर दादाच्या बरोबर मी दुसऱ्याला होतो शेवटी मला तुझं काम लागणार आहे का? आज तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, ते काम आपण करूया. यापेक्षा अधिक कार्यकर्ता कळकळीची नम्रपणे आज विनंती करतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका गाफीलपणे देऊ नका. काही जरी झालं तरी या वेळेला आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकायची असा पण मला एवढ्या या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. यानंतर मी विनंती करेन आपल्या सर्वांचे नेते जननायक आमदार मकरंद पाटील यांना. लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या खंडाळा तालुक्याच्या खेड जिल्हा परिषद गटातील सर्व तुम्हा प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडतोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय आव्हान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदयराव, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य नितीन बापू, तांब्यांना, शामरावांना, मार्केट कमिटीचे आपले सभापती सुनील सर, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती मनोज भाऊ, मंचगावाचे मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, मंचगावाचे सर्व सन्मान्य मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे या जिल्हा परिषद गटातील आपण मान्यवर कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका
जाहीर होणार आहे आणि मग आपल्याला भेटावं, आपल्याशी संवाद साधावा. उद्याची आपली पक्षाची दिशा या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांशी एकूण या अनुषंगानं आजच्या या मेळाव्याचं आयोजन केलं. काल पुढे वाई तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद गटांचे मेळावे पार पडले. अतिशय मोठा प्रतिसाद. प्रत्येक गटाचे तुम्ही फोटो बघा, फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपल्या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थिती लावतात. आणि आज सुद्धा तुमच्या खेड जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्याला सुद्धा तुम्ही सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्याबद्दल पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. अनेक वक्त्यांनी भाषणं केली. मलाही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करायची की उद्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला पक्ष कुणालाही उमेदवारी देईल. नाहीतर तुम्ही आम्हाला सांगा, सगळ्यांनी एक पक्षाचा करा की आम्हाला जिल्हा परिषदेला हा उमेदवार द्या, या गटामधून हा द्या, त्या गटामधून तो द्या. तो निर्णय आम्ही मान्य करू. पण निर्णय घेत असताना आपले प्रमुख निष्ठावान कार्यकर्ते पक्षाकडे उमेदवारी मागत असतात. पण सगळ्यांना संधी देणं आपल्याला शक्य नसतं. बरं, जिल्हा परिषदेला एक जागा, एका जागेकरता आपण एकच उमेदवार देऊ शकतो आणि याकरता सुद्धा एकच उमेदवार आपण देऊ शकतो. मग माझ्या जागेवर तुमच्यापैकी कुणी असू द्या किंवा काही असू द्या, उमेदवारी आपण फक्त तिघांना देऊ शकतो. त्यामुळं पक्ष जो काही निर्णय घेईल या निर्णयाच्या सोबत राहणं हे निश्चितपणानं कार्यकर्ता म्हणून तुमचं कर्तव्य आहे. गेले 4 टर्म माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि गेले 4 टर्म काम करत असताना तुम्ही पाहिलं, गावागावातले रस्ते असतील, समाज मंदिरं असतील, शाळा असतील, अंगणवाड्या असतील, लाईटचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, अन्य काही नागरिक सुविधांचे प्रश्न असतील, कोट्यावधी रुपयाची कामं गावागावामध्ये आपण त्या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी झालो. मला तुमच्यापैकी कुणी उठून सांगाल की तुम्ही माझ्याकडे आला, ग्रामस्थांचं शिष्टमंडळ कुठल्या गावाचं माझ्याकडे आलं आणि मी कधी तुम्हाला नाव सांगण्याचा प्रयत्न केला. कारण एखादं अलीकडं पलीकडं उशिरा मंजूर झालं असेल, परंतु कामं करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. याचा अर्थ काय, हा माझा दावा नाही की तुम्ही त्यामध्ये 10 कामं सांगितली आणि 10च्या 10 कामं केली, परंतु 70 ते 80% कामं तुम्ही सांगितलेली गावागावांमधली कामं ही पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आपण या निमित्ताने केला. खरं तर काही मंडळी मनाशी काही बोलली भाषणामध्ये, म्हणून मला वाटतं बोला की नाही बोला, कामं आपण मंजूर करतोय, दुसरा कोणतरी नारळ फोडतोय.
मला आश्चर्य वाटतं आपल्या कार्यकर्त्यांचं. जर आपण मंजूर केलेली कामं त्याचा नारळ मला नाही जमत समजा, परंतु तुम्हाला त्या गटातल्या त्या गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी जाऊन तुम्हाला नाही नारळ फोडतंय. कालच मला गेलेला फोन आला, म्हणला पाडळीमध्ये स्मार्ट स्कूलचं समोरच्या विरोधात नारळ फोडत आहे. अरे म्हणलं त्याचा संबंध आहे काय? म्हणजे आमच्या मंत्र्यांनी अरे मुळामध्ये त्या मंत्र्यांचा संबंध काय? स्मार्ट स्कूलची कामं डीपीडीसी मधून त्याला निधी प्राप्त होतो आणि वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यामध्ये जिल्हा नियोजन मधला निधी फक्त आणि फक्त मकरंद पाटीलच मंजूर करू शकतो. मी स्मार्ट स्कूलची यादी मी माझ्या घरात बसून काढलेली केली. तिन्हीकडे शिक्षणाने गेले, तिन्ही व्हिडिओ माझ्याकडे आहेत. महाबळेश्वर, वाई, खंडाळा गावं मला दाखवली. मी गावं निवडताना अशा पद्धतीने गणातली यात्राची निवडली की गाव विद्यार्थ्यांची पटसंख्या केली. ज्या गावाची पटसंख्या जास्त आहे त्या गटातल्या, त्या केंद्रातल्या त्या शाळेला मी मीटिंग मारून दिली की हे घ्या आणि त्या पद्धतीनं त्या सगळ्या शाळा झाल्या. खंडाळ्याची परिस्थिती तशी निर्माण झाली. खंडाळ्याला उच्चाटन उचला, खंडाळा नगर पंचायत झाली, तिथं जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिथंही मी तब्बल 2 कोटी रुपये टाकले शाळेला. समोरची मंडळी, त्या मंडळींनी लगेच त्यांच्या नेत्याला बोलवण्याचा घाट घातला. परंतु गणेश आपले जितके कार्यकर्ते हुशार होते त्यांनी ठाम करायला सांगितलं नाही. इथं कुदळ आणि नारळ फक्त आणि फक्त आवाज होती. मी स्वतः गेलो आणि मी त्या ठिकाणी नारळ आणि कुदळ मारून त्या कामाचा शुभारंभ केला. हे मी का सांगतोय? तुम्हाला जर आपल्या कामाचं श्रेय घेता येत नसेल तर तुम्ही कार्यकर्ते काय कामाचे? नुसती काही शिष्टमंडळ मला भेटवायची, मला कामं सांगायची, माझ्याकडून कामं करून घ्यायची आणि नंतर राज्याला काम नसायचं. अहो गंमत बघा. मी आपलं उपसा सिंचन योजना गावडेवाडी, शेतमेवाडी, वाघोशी मी स्वतः त्याचा पाठपुरावा कित्येक दिवस करत होतो. तुम्हाला गंमत सांगतो की 2009 ते 2014 मला तुम्ही आमदार पाहिजे. 2014चं वर्ष म्हणजे निवडणुका जवळ येण्याच्या पूर्वी एक 4-5 महिन्यापूर्वी या तिन्ही योजनांना मी टेंडर काढायला मान्यता घेतली. ती टेंडर नोटीस पेपरलाही त्यावेळेला पब्लिक झाली. दुर्दैवाला निवडणुका लागल्या, आपलं सरकार आवाज गेलं आणि आपल्या विरोधातलं सरकार 14 ते 19 मध्ये त्या काळी आपण विरोधात होतो. ते सरकार सत्तेमध्ये बसलं. 5 वर्ष काही काम करू शकलो नाही. पुन्हा निवडणुका झाल्या, सत्तेत आलो, परत विरोधात बसलो, परत सत्तेत आलो. तुम्ही बघा, म्हणजे मागची 5 वर्ष महाराष्ट्राचा एकूण राजकीय इतिहास काढला तर या राज्यातले सगळेच्या सगळे पक्ष सत्तेमध्ये सुद्धा बसले आणि विरोधात बसले. हे गेले 5 वर्षाचं या राज्याच्या राजकारणाचं महत्व आहे की सगळे पक्ष विरोधात बसले, सगळे पक्ष सत्तेत बसले.
रूपांतर आपल्याला सोन्यामध्ये करावं. पहिलं काम म्हणजे काय करायचं तर या तिन्ही उपसा सिंचन योजनांची टेंडर काढायची. मी विखे पाटलांच्या मागे लागून त्या तिन्ही योजनांची टेंडर काढली. तुम्ही पेपरला बघा, त्याची नोटीस सुद्धा ही पब्लिक झाली. मी पेपरला स्वतः वाचली. 2 दिवसांना व्हॉट्सअपला दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी आमच्या आभार त्यांच्या नेते त्यांनी आमच्या उपसा सिंचन योजना बंद केल्या. अरे वा, अरे मला आश्चर्य वाटलं. मी एक तुम्हाला सांगतो, विरोधकांचं काम असतात धूळ थापा देणे. त्यांना माहिती आहे की या उपसा सिंचन योजनांमुळं या खंडाळा तालुक्यातील 27,000 एकर क्षेत्र उलिका खाली येणार आणि मग हे सगळं क्रेडिट आम्हाला जाऊ नये, आपल्या पक्षाला जाऊ नये म्हणून काहीतरी अशा पद्धतीचं ज्याला म्हणतो ना मोडता घेणार, अशा पद्धतीचं काम आपली विरोधक मंडळी करतात. मी तुम्हाला आज जाहीरपणाने सांगतो, यात दिली उपसा सिंचन योजना होणार, त्याची कामांना लवकरच तिन्ही एकदम सुरू होतील. तुम्ही मागचा इतिहास काढा. ज्या वेळेला 2009ला मी आमदार झालो, देवगडचं पाणी हायवेपर्यंत आलं होतं, फक्त हायवेपर्यंत. 8-9 वर्ष मागचे हायवे सुद्धा देवगडच्या कॅनॉलनं क्रॉस केला नव्हता. मला आश्चर्य वाटलं, गेल्या 8-9 वर्ष हायवे क्रॉसिंग राहिले. त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, साहेब या 500 मीटरमध्ये कोण शेतकरी आहेत हे शेतकरीमध्ये आम्हाला सापडत. आणि म्हटलं असं कसं शक्य. आणि मग त्या संदर्भामध्ये प्रयत्न मी केला. आपल्या धनगरवाडी त्या परिसरातले 285 शेतकरी होते, त्यांची बैठक मी आपल्या खंडाळा रेस्ट हाऊसला घेतली आणि अवघ्या 1 तासात त्यांचा प्रश्न सोडवला. आणि तुम्ही बघता देवगडला हायवे क्रॉस केला. थोडं फॉरेस्ट अडवली होती, फॉरेस्टची अडचण होती, ही अडचण सोडवली आपण. त्याच्यानंतर मोडव्याची लोक, मोडव्याच्या मंडळींनी 1.5 किलोमीटरच्या लांब लावला होता. त्यांचं म्हणणं काय होतं की आम्हाला आमची जमीन बागायची आणि आम्हाला गिरायचे पैसे करतात. त्यामुळे त्यांचं म्हणणं मोडवाल्यांचं चुकीचं नव्हतं. मी त्या मंडळीची समजूत काढली. त्या मंडळींनी होकार दिला आणि मोरव्याच्या सुद्धा 1.5 किलोमीटर जे अडवलं होतं तेही सगळं मोरवेकरांच्या सहकार्यामुळं तेही कॅनॉलचं काम मार्गी लागलं आणि देवगडचा कॅनॉल हा वाडोशीच्या 65,000 किलोमीटर पर्यंत पाणी नेण्यामध्ये आपण यशस्वी झालो. वाडोशी गाव तुम्हाला माहिती आहे, पत्रकारांनी मला सांगितलं. नितीन बापू सभापती होते, उदयरा अध्यक्ष होते, नितीन बापू उपाध्यक्ष होते, आबा दत्ताना, तांबेअण्णा, शामराव ही सगळी मंडळी यांनी काम, ही सगळी प्रशासनामध्ये काम केलेली मंडळी. वाघोशीला असं 1 वर्ष तरी होतं का मला सांगा की त्या वाघोशीला टँकरनं पाणी पुरवलं. प्रत्येक जानेवारी महिन्यापासून वाघोशीला आपण टँकरनं पाणी पुरवठा करावा लागायचा. अनेक गावं या तालुक्यातील मी आमदार होईपर्यंत अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करावा लागत होता. आता 65,000 किलोमीटर पर्यंत आपण पाणी दिलं. त्याच्या पुढे सुद्धा आता तुम्ही जाऊन बघा की आपल्या पूर्ण हद्दीमध्ये पत्रकार सांगतील मेन कॅनॉलचं काम गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आता खंडाळा तालुक्याच्या देवगडचा मेन कॅनॉलचा प्रश्न सुद्धा आपण पाहिजे. आता उपसा सिंचन योजनाही झाल्या, पोटपाट्याची कामंही सुरू केली वरपासून. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट
ही मागणी सातत्यानं होती. कारण बनकवडीचे कॅनॉल झाले आणि बनकवडीचे कॅनॉल ज्या वेळेला झाले त्याच्यापासून या तालुक्यातली बनकवडीच्या वरची जी 14 गावं आहेत त्या 14 गावांना शेतीला पाणी ज्या वेळेला देता आलं नाही त्या 14 गावांची शेती पाण्याची मागणी. मला ती संघर्ष समिती एकदा दोनदा भेटली. मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं या 14 गावाचा विषय तुम्ही माझ्याकडे सोडा. मी त्यांना पाणी कसं काढायचं काय काढायचं तुमच्या 14 गावांना किती पाणी लागणार आहे ते पाणी कसं मी उपलब्ध करणार आहे ही सगळी माहिती मी त्यांना दिली. आणि मी आज मला काही कोणाला बोलायचं नाही परंतु मी आज जाहीरपणाने सांगतो की या तालुक्यातल्या उर्वरित 14 गावांचा प्रश्न सुद्धा हा मकरंद पाटीलच सोडवणार आहे. माझं तर नियोजन असेल आपल्या वाई खंडा महाबळेश्वर पूर्ण डोंगरी भाग आहे तिथं काही पाणी सगळीकडे नेऊ शकत परंतु वाई आणि खंडाळा तालुक्यामध्ये पाण्यापासून जे जे क्षेत्र वंचित राहते याच्या पाण्याची तज्ञ सुद्धा ही आपण करण्याचं नियोजन सुरू केले. 14 गावाचं सोडा 14 गावाला पाणी आहे परंतु उर्वरित जे काही क्षेत्र न जाणं राहिलं राहतच नाही खंडाळ्यात पण तरी सुद्धा जर त्याला पाणी कुठून आणायचं वाईच्या नागेवाडी जललक्ष्मी धोम कवठे केंद्र या योजनेपासून जी वंचित क्षेत्र राहते त्याला सुद्धा पाण्याचं नियोजन आपण या निमित्ताने निश्चितपणे ते मी का सांगतोय आपल्याला निवडणुका आल्या की राजकीय मंडळी येत असतात मंत्री येत असतात आणि कोण येत असतं विरोधी पक्षाचे मग यायचं मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या खोटी नाट्य आश्वासनं सुद्धा द्यायची आणि कुठंतरी आपलं मन आपल्या लोकांचं भडकवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करायचा. माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती गेले 4 दिवस तुम्ही प्रत्येक वेळेला मकरंद पाटलाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना साथ दिली. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण जे पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने विजय करायचा. काय झालंय पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे प्रत्येकाला वाटते मला तिकीट मिळालं पाहिजे पण निष्ठावान कार्यकर्ते आमच्या समोर सुद्धा प्रश्न असतो की कुणाला उजवं करायचं कुणाला डावं करायचं परंतु आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आणि निवडणुकीला सामोरं जात असताना समोरचा पक्ष काय करतो याची चर्चा तुमच्या कानापर्यंत असेल. त्यामुळं आपल्याला तशा पद्धतीची गणितं आखून तशा पद्धतीचे उमेदवार काढून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीला प्रचंड ताकदीनं हे त्या ठिकाणी उभं राहायचे. आणि मला खात्री आहे जर तुम्ही मंडळींनी मनामध्ये आणलं तर या खेळ घरातल्या तिन्हीच्या तिन्ही सीट त्या 100% लागू. बाकी काय अनेकाचा वेळ घेत नाही काय राहिलं का कारखान्याचं अण्णा म्हणतात व्हाईस चेअरमन आबा कारखान्याचं बोला आता आधीच्या सगळ्या वक्त्यांनी बापून कारखान्याचं सांगितलं म्हणजे दोन्ही कारखाने म्हणजे कारखाने ताब्यामध्ये करायचा कारखाने ताब्यामध्ये येऊन 4 वर्ष झाले बरोबर. कारखान्याची आर्थिक अवस्था एकूण परिस्थिती ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये कारखाने घेतले अहो पहिले 3 वर्ष ना बरोबर ना पहिले 3 वर्ष आपले कार्यकर्ते सुद्धा कारखान्याला बोलत झाले. अहो कार्यकर्ते काय आमचे डायरेक्टर कारखान्याला बोलत त्यांना घ्यावा जायचं कुठं ह्या बाबाच्या दादाला लागा पैसे देतोय न देतोय
म्हणून लोक सगळी घाबरायची होऊन जातात. परंतु मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला ऍश्युरन्स देतो, फक्त माझ्या विश्वास ठेवा. निश्चितपणाने तुम्ही बघितलंय मागच्या 3 सीझनला तुमचा कुणाचा 1 रुपया तरी कारखान्याकडून ठेवला गेला का मला कुणी उठवून सांगा. 1 रुपया तरी ठेवलाय. अहो माझ्या कारखान्याची परिस्थिती आर्थिक नसताना मी तुम्हाला गेल्या वर्षीपर्यंत 3,000 रुपये भाव दिले, बरोबर? 3,000 रुपये गेल्या वर्षी तुम्हाला भाव दिला. आपली परिस्थिती 3,000 रुपये देण्याची नव्हती आणि खंडाळ्याची रिकव्हरी काढली तर आपली एफआरपी सुद्धा 3,000 नाही 24,500 रुपये ही एफआरपी खंडाळ्याच्या कारखान्याची बसत होती. तरी सुद्धा तुम्हाला आपण 3,000 रुपये दिले. आणि आता तर मी तुम्हाला 3,500 रुपये भाव, म्हणजे मला इतक्या जणांचे खंडाळा तालुक्यातले फोन आले. मला आमच्या सगळ्या संचालकांना, चेअरमनला, व्हाईस चेअरमनला की खूप चांगला बंदे दर दिला. तुम्हाला आठवतं का बघा कारखान्याच्या जनरल मीटिंगमध्ये असेल किंवा रोलर पूजन किंवा कारखान्याच्या गळपाच्या शुभारंभाला मी सांगितलं फक्त थोडी कळ सोसा. जो विश्वास तुम्ही कारखाने आमच्या ताब्यामध्ये देऊन दाखवला आहे, थोडा वेळ आम्हाला द्या. मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की सोमेश्वर एवढा दर तुम्हाला खंडाळा कारखाना आणि भुज कारखाना करून दाखवेल. आता त्याची सुरू या वर्षी आहे तुम्हाला सुरू. जरा थोडा आणि थांबा. कदाचित बाहेरच्या कारखान्याला एखादं टिपरं सुद्धा जायचं नाही असा बंदोबस्त आणि अशा पद्धतीचा दर हा भविष्यामध्ये आपण करू. फक्त आता उठून घालायला येईल लोक. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं माझी दृष्ट लागायला नको. दृष्ट लागण्यासारख्या दोन्ही कारखाने चालले. वरच्या कारखान्याचं गाळप झालंय 3,48,000 आणि या कारखान्याचं गाळप झालंय 2 लाख. अजून दिवस बाकी आहे. त्यामुळं माझा अंदाज आहे 8 ते 9 लाख, कदाचित 9 सुद्धा ओढले. परंतु 8 ते 9 लाखामध्ये दोन्ही कारखान्याचं गाळप हे निश्चितपणानं होईल. याच्यापूर्वी एवढं गाळप कधीही कारखान्याचं झालं नाही. खरं तर मला आश्चर्य वाटतं जी मंडळी बदल मागायला फिरत आहेत, जे नेते त्यांच्या बरोबर फिरतात, मला सांगा ज्यांनी या तालुक्यातल्या संस्था बंद पाडल्या, ज्यांनी भ्रष्टाचार केला, ती मंडळी आज आमच्या समोर येऊन आज तुमच्या पुढं मताचा जोगवा मागतायत आणि आम्ही ह्याव करून आम्ही त्याव करून सांगताय. तुम्ही मार्केट कमिटी बघा, तुम्ही लोणंदची. पूर्वी लोणंदच्या मार्केट कमिटी आमच्या ताब्यामध्ये येण्यापूर्वीच होतो. मार्केट कमिटीची अवस्था अशी होती की आपली मार्केट कमिटी कर्जबाजारी होती. कर्मचाऱ्यांना द्यायला पगाराला पैसे सुद्धा नव्हते. आज मी इथं अभिमानानं तुम्हाला सांगतो आपल्या मार्केट कमिटीच्या 1 कोटी रुपयापेक्षा अधिकच्या ठेवी या मार्केट कमिटीच्या झालेल्या. 3 अवस्था वाई मार्केट कमिटीची होती. म्हणजे बाकीच्यांनी विरोधकांनी संस्था बंद पाडायच्या आणि त्या संस्था आम्ही राष्ट्रवादीवाल्यांनी सुरू करायच्या. अशा पद्धतीचं चित्र एकूण या मतदारसंघामध्ये सगळीकडे. अहो कारखाने जेव्हा बंद पाडले ते उगीच एका विजयाला उभारले आणि आता मुला काय अडचणी काय काय करते. मला आश्चर्य वाटतं अशा लोकांचं. याने या संस्था गोरगरीब शेतकऱ्यांच्या घामाच्या दामावर उभा राहिलेल्या संस्था की ज्या संस्था तुम्ही बंद पाडल्या, आता निर्लज्जासारखे तोडवर करून तुम्ही लोकांना पुन्हा मताचा जोबा मागायला गेलाय. याच्यापेक्षा राजकारणामध्ये वाईट कुठलीही गोष्ट असू शकत नाही. त्यामुळे माझी कळकळीचं आव्हान आणि विनंती आहे, पक्ष कुणालाही उमेदवारी देऊ द्या. आपल्याकडे मार्केट कमिटी अनेक संस्था आहेत. समजा एखाद्याला नाही संधी देता आली, आम्ही दुसरीकडे मार्केट कमिटी कुणाला संधी देऊ.
आणि एक कुठं संधी देण्याचा अनेक शासकीय कमिटी आहेत, त्या कमिट्यांवर आम्ही तुम्हाला संधी देण्याचं काम करू. परंतु पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या बरोबर आपण ठामपणानं उभं राहावा एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करेन खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांना. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदराव पाटील या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय माकाजी आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सन्माननीय नंदराम नामाड, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरदराव आव्हाड, त्याचबरोबर नितीन बापू, उदयदादा या व्यासपीठावर उपस्थित असणारे राजेंद्र कांबळे, मनोज भाऊ पवार व सर्व सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी या मेळाव्यासाठी खेड जिल्हा परिषद बुद्रुक गटातून आलेले विविध गावावरून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यासाठी आपण या बहुसंख्येने उपस्थित राहिला. हा मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला. या मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या